महाराष्ट्र नवनिर्माण सेना निळजे पलावा शहर शाखेच्या वतीने आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मकर संक्रांतीचे औचित्य साधत प्रभाग क्रमांक 12 लोढा हेवन परिसरामध्ये हळदी कुंकू समारंभाचे आयोजन महिला शहर अध्यक्षा मंदाताई पाटील आणि विभाग अध्यक्षा सोनाली रंबाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते। आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना चूल आणि मूल सांभाळता स्वतःला वेळ देणे शक्य होत नाही। त्यांना एक विरंगुळा तसेच एकत्र येत गप्पा मौज मजा या उद्देशाने मनसे लोढा हेवन परिसरामधील सर्व महिलांना एकत्र आणत मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी हळदी कुंकू सह शेकडो महिलांना वाण वाटप केले। कार्यक्रमाला आमदार राजू पाटलांच्या अर्धांगिनी योगिताताईंची प्रमुख उपस्थिती दिसून आली। यावेळी त्यांनी देखील पारंपरिक पद्धतीने या समारंभामध्ये सहभाग नोंदवत प्रभागातील महिलांना मार्गदर्शन केले। महिला शहराध्यक्ष मंदाताईंनी महिला सक्षमीकरण तसेच महिलांना रोजगार कसा मिळेल या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले। जवळजवळ 1000 महिला या समारंभामध्ये सहभागी झाल्या होत्या। यावेळी मनसे महिला विभाग अध्यक्षा सोनाली रंबाळ, शाखा अध्यक्ष अलका गायकवाड, संध्या सपकाळ, ज्योत्स्ना सुतार, सोनल तांबे, पायल खंडेलवाल यांच्यासह कार्यकर्त्या पुष्पा भोरे, श्रद्धा वनारसे, सरिता राठोड, ललिता गोफणे, वंदना सूर्यवंशी, सुवर्णा राणे, सविता किते, विमल शिरसाट, पूनम काशीकर, प्रमिला साने, पद्मिनी सोने, काव्य रोहिणी यांच्यासह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अक्षय शिंदे, आमची मुंबई लाईव्ह, डोंबिवली। हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला। त्याबद्दल सर्व महिला सेनांचे मी खूप खूप आभार मानते। त्यात माननीय योगिता वहिनी यांचा सहभाग झाल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि डोंबिवलीच्या शहर अध्यक्ष मंदाताई यांचा आणि समस्त पदाधिकाऱ्यांचा यात सहभागी झाल्या त्याबद्दल मी त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। संध्या सपकाळ, शाखा अध्यक्ष लोढा हेवन, योगिता वहिनी, मंदाताई हे आमच्या मेन माणसं आमच्यासाठी खूप त्यांचे खूप मनापासून आभार मानते। ते आज आमच्या हळदी कुंकाच्या समारंभासाठी उपस्थित राहिले। आज त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही इथपर्यंत आहेत। हेच खूप आहे आणि सगळ्या महिलांचे मनापासून आभार आणि इतक्या सुंदररित्या आमचा हळदी कुंकू पार पडलाय याचेही मनापासून आभार सगळ्या महिलांचे।